पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी मनवा उर्फ मुन्नू तुमचं स्वागत करते तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे मनवा लागे। आज आपल्या खानावळीमध्ये वटपौर्णिमा स्पेशल डे आणि आज वटपौर्णिमेनिमित्त उपवास आणि व्रत करणाऱ्यांसाठी फराळाची थाळी आणि पूजेचं सामान फ्री आहे। पण आजचा स्पेशल मेनू काय आहे बरं? चला तर मग बघूया आजचा स्पेशल मेन्यू। तर मंडळी तयार झाली आहे राधा स्पेशल साजूक तुपातली साबुदाणा खिचडी। आयो तू पण काहीतरी बोल की। अगं मला अजिबात येळ नाही आहे, काय बोलतेस? हे बघ जरा ह्यात मीठ बरोबर आहे का बघ ना। तूच बघ की, मी व्हिडिओ करते ना। मुन्नू, आज आईचा कडक उपास आहे माहिती आहे ना? आज आईचं व्रत पूर्ण होईपर्यंत आई पाणी बी पिणार नाही। कडक उपास म्हणजे कडक उपास। काय उपयोग तू उपास करून? का ग असं का म्हणतेस? काय नाही, नेहमीच माझा नवरा आज बी दारूसाठी पैसे मागत होता। सणावाराचं भान नाही काय नाही, नुसतं आपलं दारू दारू दारू। मला तर बाई नुसता वीट आला या माणसाचा। आणि या अशा नवऱ्यासाठी मी काय वडपू जायचं वय? शांता, अगं आपला नवरा आपल्या संग नीट वागत नाही म्हणून आपण आपल्या सणाला आणि व्रताला का नावं ठेवायची? काय बी असलं ना तरी मला या सणाचा काही उपयोग नाही आणि काही कौतुक बी नाही। अगं असा कसा उपयोग नाही? एरवी कामातून वेळ न मिळणाऱ्या बायका बी सणाच्या निमित्तानं एकत्र येऊन नटून थटून पूजा करतात। बायका एकत्र येऊन पूजा करतात, गाणी म्हणतात आणि ह्यो सण फक्त जन्मोजन्मी ह्योच नवरा मिळावा आणि नवऱ्याचं आयुष्य वाढावं एवढ्यासाठीच नाही आहे। वडाचं झाड वातावरण शुद्ध करतं, त्याच्या संपर्कात येणाऱ्या बायकांनी ताकद देतं, संसारातले कष्ट येणारी संकट याला सहन करायची ताकद। उपासामुळे संयम वाढतोय, शरीर शुद्ध होतंय बघ। ते ठीक आहे, पण संसार सोडून गेलेल्या आणि मारण करणाऱ्या नवऱ्यांसाठी कशाला करायची ही पूजा? अगं पत्नी धर्म म्हणून पूजा करायची असत्या। नवऱ्याने या जन्मी केलेल्या चुका पुढच्या जन्मी सुधाराव्या आणि पाप कर्मापासून माग यावं म्हणून ही पूजा करायची असत्या। अगं बाई, बायकायची येळ झाल्या आणि मी काय इथं भाषण देत बसल्या? तायडे प्लेटा भरायला गे बरं। आणि आसमे तू उपासाचे डबे भराय घे। शांता तू नेहमीच्या माणसांच्या जेवणाचं बघ बरं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उपास नसणाऱ्यांनी जर खिचडी मागितली तरी त्यासनी द्यायची नाही, म्हणायचं नाही। आज का नाही राधाक्काच्या खानावळीमध्ये हॅपी वटपौर्णिमासाठी बायकांसाठी स्पेशल स्कीम आहे। आपण का नाही तिच्या खानावळीत जाऊ आणि तिची चांगली बदनामी किंवा नाचक्की करू, मग तिची चांगली जिरण आणि का नाही चांगली मज्जाची। कसं यामिनी म्हणेल तसं। चल 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 चल, चल। आली ही बया मला बी घ्या की तुमच्या शूटिंग मध्ये। मी अजिबात घेणार नाहीये। हॅपी वटपौर्णिमा बरं का सगळ्यांना। तुमची ओळख करून देते बरं का, ही आमची अक्का राधाक्का, माझी लाडकी सवत। आके तुझा बिझनेस वाढावा म्हणून उपासाचा फराळ करायला स्पेशली खानवळीत आली आहे। हा, आणि तुझं प्रॉफिट वाढावं म्हणून माझ्या मैत्रिणीच मी घेऊन आली आहे। दया काय सुटकाला गेला का तोंड केलंय? येऊ का नको? मग जातेच मी। नाही नाही या
बसा बस. ताईडे आहे स्वच्छ आहे, स्वच्छ असते एकदम स्वच्छ असते. तिला सांगाय पाहिजे तिच्या जीवावर आपलं प्रॉफिट होत नाही ते. आणि झालं जरी असतं तरी ही आली असती का? घरी बनवायला कंटाळा आला असेल. असं नाही. काय चाललंय? अगं आता ते इकडं गिराईक म्हणून आलेले आहेत आणि आपण गिराईकासनी अतिथी मानतो, देव मानतो. तू डबे पोचवाय जाणार होतीस ना? अगं जाते, पण ती नक्की फराळ करायला आल्या का आणि काही ते बघते की जरा. हाय का आता? मी काय म्हणते, आपला फराळ वगैरे करून झाला का नाही का आपण का नाही माझ्या घरीच जाऊ, वडाची फांदी आणू आणि मग घरीच पूजा करू. कुणाचं कोण परत जाणार ते बाहेर सगळं. ही साडी तर एवढी टोचायला मला भैया. अस्मे, अगं तू डबे पोचवणार आहेस ना, मग जा की लवकर, बायकांचा उपास आहे. आय तू मला घालवायला समजते मला. बरं जाते. जा. ए जासूस, काय प्रॉब्लेम झाला तर? 0 मिनिटात कॉल करते. चल येते मी. फटाफट 2 घास खा, फटाफट. भैया, 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 भैया! आक्के! आक्के, काय गं केलंस हे? एवढी अपेक्षा नव्हती बाई तुझ्याकडनं. अगं काय झालं? काय झालं? हे काय हे बघ, खिचडीत कांदा लसूण नाही. हे बघ, उपास मोडला ना गं आमचा. होय बाजूला बघा, हो बघा, हे बघा. हे बघा या बाईला उपास मोडला, आपला कांदा लसूण नाही. असं काय गं करतेस? कुठे भेटशील हे पाप? अगं नाही ग, असं काय बी केलं नाही आम्ही. माझ्या बी प्लेट मध्ये कांदा आहे. प्लेटीत असला काय नसला काय, बनवताना तर एकत्रच बनवला असेल ना. नाही नाही, खिचडीत खिचडीत कसं कांदा घालीन ग मी? काय तर गैरसमज झालाय. वय गैरसमजच झालाय आमचा का तू कधी असं करणार नाही हा गैरसमज झालाय. अगं यामिनी, खिचडीमध्ये कांदा लसूण का म्हणून घालीन मी? आमच्या सगळ्यांचा उपास मोडावा म्हणून आणि उपासाचं पुण्य तुझ्या एकटीला मिळावं म्हणून. नाही ग, असं काय बी नाही केलं आम्ही. आज तर नॉर्मल जेवणात बी कांदा लसूण नाही. राधा अक्कांनी कालच सांगितलेलं, कांदा लसूण किचन मध्ये बी नाही पाहिजे. आमच्या किचन मध्ये बी कांदा लसूण नाही, तुम्ही बघा पाहिजे तर. संपवला असं खिचडीत घालून. नाही तर काय नाही, आजवर आमच्या दोघीत जे काय आहे का नाही ते मी कधी म्हणजे कधी चव्हाट्यावर आणलं नाही. गावकी बोलवली ती पण एकदम रीतसर. पण आता का नाही लई म्हणजे अतिच झालंय. गोपीनाथ रावा संग लगीन केलंय ना मी, म्हणून म्हणून त्याचा असा हा कांदा लसूण घालून का नाही बदला घेतला हिनं. अगं काय बोलायलीस तू? अगं पण तुझ्या बदल्यापायी आमचा उपास मोडला की ग. घरातच बनवली असते खिचडी तरी चाललं असतं. नाही तर काय, इथं आलो आणि उपास मोडला आपला. इथं परत मी पाय बी नाही ठेवायची. चला ग. थांबा, थांबा, मी पाया पडते तुमच्या. नाही नाही, आपण का नाही एक काम करू, हिला का नाही चांगला धडा शिकवायला पाहिजे. हे कांदा लसणाची जी प्लेट आहे ना ते का नाही शूट करून मी व्हायरल करते, म्हणजे चांगली अद्दल घडू हिला. हा अगं यामिनी, थांबा. ते शूट करा आधी, हे शूट बघा. फटाफट 2 घास खा, फटाफट.
जमिनीवर विश्वास ठेवून आपण सर्वांनी राधकाचा अपमान केला. हो ना, राधा अक्काला आपल्या पुढे हात जोडावे लागले. राधका, आमची चूक झाली. नाही नाही, अहो हात कशा पायी जोडताय? जाऊ दे, तुम्ही बसा बरं सगळी. बसा सगळ्याजण, तुम्ही बी बसून घ्या. मी दुसरी खिचडी द्याय सांगते. बसा, बसून. आय, तुला पूजेला जायचंय ना, तू जा, आम्ही वाढतो सगळ्यासनी. आणि तुम्ही गुमान जाताय का हे शूट व्हायरल करू? जाते. पैसे काय बोलली अर्चू बेटा? पैसे देऊन जा. वया, आता ही बी आपले रंग दाखवायला लागली. हो, तू रंगच तसे उधळल्यास. तुम्ही खा की. उगा आपलं मला बोलायलंय. उठा, बसल्या लगेच खायला. नॉर्मल वागायचं निशांत, नॉर्मल. नॉर्मल वागलं पाहिजे. तू मी डबे डबे पोचवलेस? हा, आज वटपौर्णिमा आहे ना, बायकांचा उपास असतोय म्हणून आज लवकर आलेले. हा, अक्काचा पण उपास आहे काय आज? वय, तिचा तर निर्जळी उपास असतोय. पण त्या गोपीनाथला कौतुक कुणाचं? तर आज सकाळी आमच्या खानावळीत हादडायला आलेल्या त्या यामिनीचं. हाईट म्हणजे मला काय बोलते माहितीये का? एवढं उन्हाचं वड पुजाय कोण जाणार आहे? मी तर घरी फांदी तोडून आणणार आहे. जाऊ दे, उगा सणावाराचं भांडाय नको म्हणून मी काय बोलले नाही. आज वडाची पूजा करायची असती आणि ही बाई वडाची फांदी तोडणार आहे. एवढी तर अक्कल असायला पाहिजे ना. खरं तर ना, आज प्रत्येकाने एखादं वडाचं रोपटं लावलं पाहिजे. हा, मला सांग, लग्न झाल्यावर तू पण असंच उपवास करशील? मी लग्न करते का नाही तेच माहित नाही. पण मला एक गोष्ट कळत नाही, बायकांनीच का नवऱ्यासाठी उपास करायचा? नवऱ्यानं बायकोसाठी का नाही करायचा? आता करायचा तर दोघांनी एकमेकांसाठी करायला पाहिजे ना. आपण बी असंच करू. मला पटलं तुझं, मी बी असंच करणार आहे. वय ना? हा, कर कर. चल मी निघते आता, नाही तर इथं माझा उपास घडायचा. हा हा, जा. हा, बाय बाय. दाद्या, दाद्या, घे की. का? नाही खावं तुम्ही, माझाच उपास आहे. उपवास? अरे आत्ता खायला आणायला पाठवलंस तेव्हा नव्हता की उपवास? अच्छा, वहिनीने सांगितलंय काय उपवास करायला? ए नाही नाही, मीच केलाय.
अस्मी संघ जोडीनं वटपूजा करायला मिळावी म्हणून मी आज उपवास करणार. अरे मग 10 मिनिटांनीच करायचा ना उपवास, एवढं खाऊन तू. सॉरी. अस्मिता अस्मी, पण आता ती अंड्यातनं बाहेर आलेली मुन्नू बी बोलाल्या. आरचू बेटा पण बोलाल्या. आता डोसकं फिरलं माझं. यमे अगोदर शांत हो. होय, झाली मी शांत. म्हणून तर शांत होण्यासाठी का नाही मधुकर शेटकडनं हा हार आणला मी. हा बघा, त्यांचे तेवढे पैसे देऊन टाका बरं का लगेच. कहाणी ready आहे. Shit! आधी मधु शेटची उधारी बाकी आहे. ऐ, काय फुटफुट आलाय? काय नाही. यो हार लवकर माझ्या गळ्यात घाला. मला पूजेसाठी का नाही मोठ्या वडापाशी जायचंय. पण शेनोरिटा, तू घरातच वडाची पूजा करणार होती ना, म्हणून तुझ्यासाठी फांदी बी आणल्या की मी. आणि तुझ्या अशा गोऱ्या पान नाजूक सुंदर दी आला बाहेर तू ऊन बाजल की. बाजू दे, जाता येता रिक्षान जाऊ येऊ. नंतर का नाही मी एसी पार्लर मध्ये जाईल. हा, पण मी आज घरात पूजा करणार नाही हे ठरलं. मी सार्वजनिक वडापाशीच पूजा करणार आहे. एवढं प्रेम आहे होय माझ्यावर? नाही, प्रेम बिम तसलं काही नाही. मला का नाही त्या राधीला चांगला धडा शिकवायचा आहे. हा, मी तिथं जाणार आणि तिला पूजा करू देणार नाही. हा, आणि तुम्ही पण यायचंय बर का. आपण दोघे मिळून का नाही तिची चांगली जिरवू. काय अशी बघत बसले हाराकडं? घाला की माझ्या गळ्यात लवकर. ठीक आहे. घालतो की. नीट सगळं घाला असं चांगलं घालतो. ते वर कर. हा. आता तिथं जायचं म्हणजे मधुशेठच्या माणसांची नजर चुकवून जायला पाहिजे. हार आणायचं काय नडलंय का हिला? यामिनी बिना तरी नशीब मला हिच्यासाठी वडाभोवती फेऱ्या मारायला लावत नाही. आणि जरा घट्ट करा. हा, केली. देवा, वटपौर्णिमेचं व्रत करणारा मी जगातला पहिला पुरुष असेल. अर्चना आणि माझ्यातला दुरावा नष्ट होऊ दे, आणि त्याही आधी अर्चनाच्या घरावरचं आणि खानावळीवरचं संकट दूर होऊ दे. अर्चना बरोबर लग्न झाल्यावर मी आयुष्यभर हे व्रत करीन. Thank you. थांब अक्का. ही पूजा तू करू शकत नाहीस, कारण गोपीनाथ आता फक्त माझा नवरा आहे. आणि तोच नवरा जन्मोजन्मी मिळावा म्हणून मी हा वड पूजणार आहे. तेव्हा गोपीनाथसाठी तू ही पूजा करू शकत नाहीस.